छत्रपती संभाजीनगर येथील बाल सुधारगृहातून 9 मुलींनी पलायन केलं। हे प्रकरण न्यूज 18 लोकमतनी उचलून धरलं। या प्रकरणाची दखल घेऊन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुरू असलेल्या अधिवेशनात आवाज उचलला आणि संवेदनशील असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला बाल विकास अधिकाऱ्याला निलंबित केलं। या सगळ्या घटनांमध्ये एक महत्त्वाची व्यक्ती आहे हर्षू ठाकूर। ती माझ्यासोबत आहे। नेमकं या मुलींनी त्यांच्या समोर सगळ्या छळाची कहाणी केलेली आहे। मॅडम, सगळ्यात पहिला आधी महिला बाल विकास अधिकारी सस्पेंड मुख्यमंत्र्यांनी स्वतः केले, तुमची काय रिएक्शन? सस्पेंड केले चांगली गोष्ट आहे, पण हे जे काही घाणेरडे कृत्य झाले म्हणजे प्रेग्नन्सी टेस्ट सुद्धा करण्यात आलेत, तर मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये ज्यांचा पण समावेश असेल, जे पण आरोपी असतील, वरून खालीपर्यंत सगळ्यांची कसून चौकशी करण्यात यावी आणि जे कोणी ह्याच्यामध्ये जर आरोपी निघतील सगळ्यांना सस्पेंड करण्यात यावं। एक अधिकारी सस्पेंड करून भागणार नाही। याच्यामध्ये केंद्रीय महिला आयोगाने सुद्धा दखल घेतलेली सुमोटो, त्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने सुद्धा सुमोटो दखल घेतलेली आहे आणि या प्रकरणी आता लक्ष घातलेलं आहे। कसं बघताय? छत्रपती संभाजीनगरमध्ये उच्च न्यायालयाने जी ही दखल घेतलेली आहे, खरंच हे अभिमानास्पद आहे। कारण की हे जे घाणेरडे कृत्य झाले हे कुठं ना कुठं असं वाटत होतं की हे दाबायचा प्रयत्न करतात, पण आता ह्या गोष्टी होणार नाही कारण की उच्च न्यायालयाने ह्याची दखल घेतलेली आहे। एकंदरीत त्या मुली तुमच्याशी गेले अनेक वर्ष कनेक्ट आहेत, त्या मुलींचा नेमका आरोप काय आहे? मला जेवढे आरोप कळाले त्या आरोपावरून त्यांच्या अंगावर पाणी शिंपडणे, पवित्र पाणी कपाळावर क्रॉस काढणे, याबद्दल मला सुद्धा शंका येते की त्या ठिकाणी धर्मांतराचा प्रयत्न झाला। हो, 100% हा धर्मांतरणाचाच प्रकरण आहे। कारण की त्यांनी कोणती कोलगेट किंवा ब्रश ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी हे केले नाहीये, पण त्यांनी जे काही ह्या गोष्टी सांगितल्यात की ज्या पीडित मुली आहेत, आरोपी नाहीयेत, ज्यांच्यावर अत्याचार झालेला आहे ज्या मुलींवरती, त्यांना हे अपवित्र समजायचे, त्यांच्यावरती काही येशूचं हे पवित्र जल आहे हे तुमच्यावर शिंपडल्यावर तुम्ही जे अपवित्र झालेले तुम्ही पुन्हा पवित्र होताल आणि त्यांच्यानंतर इथं डोक्याला मस्तकाला तेल लावायचं, त्या तेलाचा एक क्रॉस काढायचा, ह्या गोष्टी सगळ्यात धर्मांतरणाचाच प्रकार आहे। पण प्रेग्नन्सी टेस्ट कशासाठी हा सुद्धा आरोप केलाय त्यांनी? मुली जेव्हा पोलीस स्टेशनची पूर्ण कारवाई होती तेव्हा मुलींना काय म्हणतात मेडिकल टेस्ट सगळ्या करूनच आणले जातात। बरोबर, मेडिकल टेस्ट करूनच त्यांना अत्याचारित मुलगी असेल तर तिचे मेडिकल पूर्ण मेडिकल टेस्ट करूनच त्यांना बाल सुधारगृहामध्ये नेतात। पण त्याच्यानंतर पण प्रेग्नन्सी टेस्ट करायची ह्यांची गरजच काय पडली? का डाऊट येत असावा त्यांना प्रेग्नन्सी टेस्ट? साहजिक आहे, काहीतरी तिथे घाणेरडे षडयंत्र चालत असतील म्हणूनच तर मुलींची प्रेग्नन्सी टेस्ट होत आहे ना। त्यांच्या लैंगिक पिळवणूक होत असेल त्या ठिकाणी अशी शंका घ्यायला हवी। हा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी होतात, प्रेग्नन्सी टेस्ट कशासाठी करतात? काहीतरी मध्ये षडयंत्र काहीतरी चालूच असणार 100%, त्याच्यामुळेच मुलींची प्रेग्नन्सी टेस्ट करत आहेत। पण ह्या सगळ्या गोष्टीबद्दल मुली फार आक्रमक झाल्या होत्या एकदम। त्या हातात काही मुलींनी राड कॉटी व त्यांना कुणी धरू नये आणि त्यांनी सरळ सरळ कोर्टासमोर जावं अशा पद्धतीने त्या आक्रमक झाल्या होत्या। सगळ्यांना माहिती आहे की मुली ज्या आहे हे कुठं पळून न जाता त्या फक्त कोर्टातच का गेल्या, हे पण खूप महत्वाचा मुद्दा आहे। म्हणजे कुणावरच विश्वास राहिलेला नाही। जेव्हा त्या मुलीने मला फोन केला की हर्षताई तुम्ही या, जेव्हा मी गेल्यावर मी सांगते ना, तिथं जे कोर्टाच्या बाहेरचं जे दृश्य होतं ना, खरंच खूप भयानक होतं। आणि ज्या मुलींचे जे हात होते, सुसाईड करायचा प्रयत्न केलाय, मुलींच्या सगळ्या हातांवरती ब्लेड मारलेल्या, पूर्ण हातानं रक्त लागलेलं। पण तिथे कंप्लेंट बॉक्स बी आहे, एक पद्धत आहे, एक हायरार्की त्या ठिकाणी आहे। कंप्लेंट केल्या होत्या मुलींनी जर कंप्लेंट केली तर मुलींना जिथं कॅमेरा नाही तिथं नेऊन मारहाण करतात। त्यांच्या रूम मध्ये पण कॅमेरे होते? हे कोण बघत होतं? का त्यांना बघायचं होतं की मुली काय करतात? हा, आता एक व्हिडिओ माझ्याजवळ असा आहे की तिथं स्पष्टरित्या मुलींना असं सांगितलेलं आहे की आमच्या रूम मध्ये कॅमेरे लावायची काय गरज आहे, आमची पण प्रायव्हसी आहे, आम्ही काय आता लहान राहिलेले नाहीयेत। आणि मी विचारलं त्यांना तुम्ही कपडे वगैरे कसं चेंज करणार, तर त्या स्पष्ट म्हणतायत की आम्हाला काही इलाजच नाही, आम्हाला त्या कॅमेऱ्यासमोर कपडे चेंज करावं लागत आहेत। आणि कोर्टाने सुद्धा प्रचंड नाराजी व्यक्त केली या कॅमेरे रूम मध्ये कसे। हे खूप घाणेरडा प्रकार आहे। हे बघायला गेले तर म्हणजे हे काहीतरी नेमकं असं षडयंत्र आहे की मुलींचे म्हणजे हे सगळं रेकॉर्ड होतोय आणि हा डेटा कोणाकडे जातोय आणि ह्याचा कशा प्रकारे वापर होतोय। मॉनिटर करणाऱ्या महिला असतात का पुरुष असतात? त्या मुलीच्या रूम मध्ये कॅमेरा लावल्यानंतर त्याच्यावर लक्ष ठेवणारे महिला कर्मचारी असतात का पुरुष असतात? महिलाच आहेत तिथे, पूर्णपणे महिलाच आहेत। हो, पण तुम्ही जी शंका दाखवली की हे फुटेज बाहेर जाऊ शकतात मुलींच्या रूम मध्ये कॅमेरे लावायची गरजच नाहीये ना।
आणि त्याच्यानंतर हे प्रेग्नन्सी टेस्ट कॅमेरे लावणं, त्यांना अपवित्र मानणं, त्यांच्यावर हे जल शिंपडणं, कंप्लेंट बॉक्समध्ये कंप्लेंट न करून देणं, केल्यावरती ह्यांना मारहाण करणं, हे सगळ्या गोष्टी खूप गंभीर आहेत. गंभीर आहेत. ठीक आहे, आता हे विद्यादीपचा विषय झाला. यामध्ये औरंगाबाद खंडपीठ असेल, मुख्यमंत्री असतील, केंद्रीय महिला आयोग असेल, मीडिया असेल, याच्यामध्ये सगळे इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत. हा प्रकार फक्त एवढ्या पुरताच मर्यादित दिसतो तुम्हाला का राज्यात या सगळ्या गोष्टींबद्दल आता सजग झालं पाहिजे सरकार? फक्त हे जे विषय झालेला आहे हा खूप गंभीर आहे आणि हा फक्त छत्रपती संभाजीनगर पुरता नाही, तर हा पूर्ण राज्यामध्ये हा विषय उचलला पाहिजे. आणि जिथं जिथं असं काही होत असेल, आता सरकारनं ह्याच्यावर काहीतरी ठोस पाऊल उचलण्याची खूप गरज आहे. निश्चितपणे हर्षू ठाकूर यांनी शेवटचा मुद्दा अत्यंत महत्वाचा बोललेला आहे की विद्यादीप बाल सुधारगृहाचा विषय समोर आला, यामध्ये सगळ्या यंत्रणा इन्व्हॉल्व्ह झाल्या, जागृत झाल्या, काही कारवाई सुद्धा झालेली आणि आता खंडपीठ यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाल्यामुळे बऱ्यापैकी न्याय यातून बाहेर पडेल. मात्र हा फक्त विद्यादीप पुरता न राहता राज्यातल्या सगळ्या बाल सुधारगृहांवर अशाच पद्धतीची नजर ठेवली पाहिजे आणि न्यूज 18 लोकमत या प्रकरणासहित राज्यातील सगळ्या बाल सुधारगृहात काय चाललंय याचा सुद्धा पाठपुरावा करेल. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.